त्यांचे होतं तेच चालू पाहिल्यासारखं नुसते चर्चा. म्हणलं नाही चालणार, त्या शब्दावर ठाम आहेत, कारण आपल्या चर्चाच आवडा ना. आता मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार. 24 डिसेंबरची डेडलाईन येत्या काही तासात संपणार आहे. वेळ वाढवून घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दोनदा जरांगे पाटील यांना भेटून गेलंय, पण जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम आहेत. दरम्यान प्रहार संघटनेचे नेते तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. बीडमधील एका हॉटेलमध्ये ही भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री कक्षातील विशेष अधिकारी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली, सध्या परिस्थितीवर काय तोडगा निघतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भेटलं नाही, बच्चू होतं आपलेच आहेत, म्हणजे या आमच्या सोबतच आहेत पहिल्यापासूनच. ते चर्चेसाठी बोलण्यासाठी आले होते, काय करायचं कसं करायचं. म्हणलं आपण त्या शब्दावर ठाम आहेत भाऊ. ते चार त्यांनी सरकारनं लिहून घेतलेले, सरकारच्या मंत्र्यांनी लिहून घेतलेले, सरकारचे कायदे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांची ओएडी सुद्धा आलेले. त्यांचे होतं तेच चालू पाहिल्यासारखं नुसते चर्चा. म्हणलं नाही चालणार, त्या शब्दावर ठाम आहेत. चारही शब्दामध्ये घ्या, कारण ते तुम्हीच घेतलेले, आम्ही आमच्याचं ठाम आहे. आपण 2-3 वेळेस त्यांच्यातून उठण्याचा सुद्धा प्रयत्न केला, कारण आपल्या चर्चाच आवडा ना. आता मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार. तेच ते काय मोगम त्या शब्दाचं असं करू तसं करू, तसं नाही ना, असं नाही. ते जे 4 शब्द दिले तेच त्यांनी आत घ्यावेत. याच्यावर आमची चर्चा झाली, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार आहेत. फक्त मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की पुन्हा पहिल्यासारखा नका करू. हो, कारण तुम्ही पहिला जो प्रयोग केला तसा प्रयोग आता मराठ्यांच्या बद्दल करायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही अंतर्वादीला एक प्रयोग केलेला आहे. आता नका करू, नका मी मराठ्यांच्या विरोधात जाऊ, त्याचं ऐकू. आम्ही नाही थांबणार. याचा अर्थ आता चर्चा होणारच नाही असं दिसतंय. नाही, चर्चा होईल, चर्चा चालून द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही. उद्या दिवस त्यांना वेळ आहे, परंतु आम्ही आमच्या शब्दावरती ठाम आहेत. आम्हाला त्याच्यावरच आरक्षण पाहिजे. ते 4ही शब्द मध्ये घ्या. एक कार्यकर्ता म्हणून आहे, लक्षात घ्या. मी इथे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही. 2 शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एक कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे. आणि मी कालच रात्री आलो आणि आमची येता येता गाडी चर्चा पण झाली. आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे. आता याला बळ आलं पाहिजे. मराठा समाजासोबत सगळेचं कसं भलं होता येईल. मला वाटते जरांगे साहेबांनी जे शब्द मांडले, जे काही बोलले, त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं. म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकेल. कारण जातीच्या माझं कसं आहे का, आता आपण कर्जमाफी केली का नाही केली, पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसतं आणि ते फार किचकट करत असतं, तर त्या माफीला काही अर्थ नसते. तसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला, तर मग त्याच्या सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल, या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू